काल दिनांक 24/11/2022 रोजी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक जनआक्रोश मेळावा घेतला। खरं तर जनआक्रोश मेळावा हे फक्त थोतांडे येणाऱ्या भविष्यकाळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मेळावा घेण्यात आला आहे हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो। याचं कारण असं आहे की ह्या ज्या नोटिसा आल्या, ह्या नोटिसा आल्यानंतर जनआक्रोश मेळावा त्यांनी आयोजित केला आणि घेतला। त्यामध्ये त्यांनी बरेचसे काही कारणं सांगितली की न्यायालयीन लढाई मी स्वखर्चाने लढेल वगैरे बरंचसं काही त्यांनी सांगितलंय। मी त्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की जर तुम्ही सिन्नरकरांच्या न्यायासाठी न्यायालयात जाणार असाल आणि लढणार असाल तर मग सोमठाण्यावर अन्याय का? सोमठाणे गावामधील गोरगरीब आदिवासी सुभाष साळवे, दत्तू गेनोमाळी, कारभारी जाधव, चंद्रकांत साळवे यांना ग्रामपंचायतीने अधिकृत अशी घरकुलं दिलेली असताना ती आपण जमीनदोस्त केली रुंदीकरणाच्या नावाखाली, PWDच्या कामाच्या नावाखाली। त्याचबरोबर त्या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची जी घरकुलं आहे त्यांना अजूनही नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यांना ती घरं काढण्यासाठी तुम्ही प्रेशर टाकताय, जबरदस्ती करताय, प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार त्यांना धमकी देण्याला सांगताय। जे लोक काढत नाही अशा लोकांना तहसीलदारला सांगून त्यांची मोजमाप करून त्यांना आवाचे 2.25 लाख 5 लाख अशा प्रकारची पट्टी महसूलची नोटीस देण्यात आली। ती हे लोक मोलमजुरी करून आपलं जीवन जगताय। अशा पद्धतीने जर तुम्ही सोमठाण्यावर वेगळं न्याय देत असाल आणि सिन्नरकरांसाठी वेगळं असं काही चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे। त्याचबरोबर खाजगी मिळकती होत्या, कांदा चाळ होती, त्याचबरोबर सिमेंटचं गोडाऊन होतं, त्याचबरोबर काही घरं होती, अशी घरंही आपण काढली। त्यानंतर ग्रामपंचायत ही तुमच्या विचाराची नसल्यामुळे, ती माझ्या विचाराची असल्यामुळे जाणून बुजून ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करणे आणि हस्तक्षेप करून जे 3 ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली निलंबित केलंय। ह्या सर्व गोष्टी करत असताना मग ते तुम्ही अतिक्रमणाला इकडे कायम करा म्हणता, मग ह्या 3 सदस्यांना आपण अपात्र का केलं? का त्यांना तुम्ही तुमचे कार्यकर्त्यांना सांगून न्यायालयात पाठवलं? त्याचबरोबर साधारणपणे 94 सोमठाण्यात 94 अतिक्रमणधारक राहतात ज्यांची घरं आहे, वर्षानुवर्ष राहत आहे, गेली त्यांचे 1-2 पिढ्या त्या जागेवर गेल्या आहे। अशा लोकांचे अतिक्रमण कायम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असताना त्यामध्ये आपण खोडा घालतात, त्यामध्ये आपण अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात। सोमठाणे गावामध्ये जी काही कामं चालली चौपदरीकरणाची, ह्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करतोय की हे कुठल्या निधीमध्ये मंजूर आहे, कसं मंजूर आहे, काय आहे, याची लांबी किती, रुंदी किती, आम्हाला कुठलीही माहिती PWDचे अधिकारी देत नाही। दबावापोटी आम्ही एस्टिमेटची मागणी लेखी स्वरूपात मागणी केली, त्याचंही आम्हाला कुठलंही उत्तर मिळत नाही। सगळं काही दबावापोटी चाललंय। त्याचबरोबर आपण कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग घेतली। कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये आपण COवर आरोप केले की CO अतिक्रमण काढत नाही। एकीकडे तुम्ही COची तक्रार करताय की अतिक्रमण काढत नाही आणि दुसरीकडे तुम्ही CO आणि BDO तहसीलदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना करताय। म्हणजे हे नेमकं काय चाललंय? नळ पाणी पुरवठा सोमठाणे गावात जे रुंदीकरणाचं काम चाललंय त्यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेची आमच्या पाईपलाईन होत्या, ह्या सर्व पाईपलाईन त्या संबंधित ठेकेदारांनी तोडून टाकल्या। आज परिस्थिती बिकट आहे। वारंवार तक्रार करून लेखी देऊन त्या ठेकेदारांनी कुठलंही काम केलं नाही। आज आम्ही स्वखर्चाने लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी आणून, खाजगी ठिकाणाहून पाणी आणून पाणी देतोय, त्याचाही कुठलाही दखल घेतली जात नाही। कोट्यावधी रुपयाचा रॉयल्टी न भरता शासनाचा मुरुम ठेकेदाराने काढला, तोही दबावापोटी कुठेही तक्रार करू नये आणि प्रेशर टाकून अधिकाऱ्यांना हे करून कोट्यावधी रुपयाची शासनाची लयलूट केली आहे। त्याचबरोबर आमच्या सोमठाणे विविध कार्यकारी सोसायटीची स्वमालकीच्या हद्दी स्वमालकीच्या जागेवर स्वतःची इमारत होती। आमच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये ती बिल्डिंग पाडू नये असा ठराव झाला होता। सर्वसंमतीने सर्व संचालकांनी सह्या दिल्या होत्या, परंतु ह्या सर्व गोष्टीला न जुमानता
मनमानी करून सोमठाणे विकास सोसायटीची बिल्डिंग जमीनदोस्त करण्यात आली. कुठलीही परवानगी नसताना. ती स्वमालकीच्या हद्दीत होती, कुठल्याही प्रकारे ती पीडब्ल्यूडीच्या हद्दीत नव्हती. एक सामान्य पीडब्ल्यूडीचा अधिकारी नोटीस देतो आणि स्वमालकीची इमारत जमीनदोस्त करतात. त्याचा ना लिलाव केला ना काय त्याचं जे काही मटेरियल होतं हे सर्वचे सर्व डायरेक्ट पोकलॅट लावून रात्रीतून उद्ध्वस्त केलं. मग अशा प्रकारे जर तुम्ही काम करत असाल आणि एकीकडे सिन्नरकरांना तुम्ही अतिक्रमणाच्या नावाखाली नोटिसा आल्या म्हणून तुम्ही जन आक्रोश मेळावा घेऊन जनतेची दिशाभूल करणार असाल तर हे अत्यंत थोतांड आहे. म्हणजे एखाद्या म्हणीप्रमाणे असं म्हणावं लागेल, लबाड लांडगं ढोंग करतंय आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सोंग करतंय, असंच मी या गोष्टीने म्हणेल. माझं आव्हान आहे सिन्नर तालुक्यातील जनतेला की आपण ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात बघण्यासाठी सोमठाणे गावात यावं. सोमठाणे गावची परिस्थिती काय झाली आहे, सोमठाणे गावात जे अतिक्रमणधारक लोक आहे त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे यांच्याशी चर्चा करा. आणि हे जर खोटं असेल तर मी ह्या क्षणाला राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे. सर्व अतिक्रमणधारकांना ज्या काही नोटीस आल्या आहे, जी काही न्यायालयाने जो काही नियम काढला आहे त्याच्या आधारे ज्या नोटीस आल्या या सर्व अतिक्रमणधारकांचं एक नेतृत्व माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदयभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन हे गाऱ्हाणं मांडून आणि ह्या सर्व अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. किंवा पंचायत समितीच्या पाठीमागचे रहिवासी असतील यांची घरं काढली त्यावेळी यांचा कळवळा कुठे गेला होता. अजून सुद्धा त्या लोकांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही. आज तुम्ही आपलं ते जुनं घाणतळं होतं त्या ठिकाणी गौतम नगरच्या लोकांना त्या ठिकाणी राहायला जागा दिलेली. आज ती लोक तिथं त्या घाणतळामध्ये पत्र्याचे शेड टाकून अजून राहत आहे. मग त्यांचं पुनर्वसन आतापर्यंत का केलं नाही? त्याचबरोबर पंचायत समितीच्या पाठीमागे पंचायत समितीची इमारत बांधताना तिथं पण अतिक्रमण तुम्ही काढलं, त्या लोकांचं पण पुनर्वसन का केलं नाही? म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या म्हणून अतिक्रमणधारकांचा कळवळा करायचा, त्यापेक्षा मग अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी त्यांची घरं नावावर होतील असं काहीतरी करा. आणि सिन्नर शहरात अतिवृष्टी झाली, घरं वाहून गेली, त्यावेळी मग तुम्ही त्यावेळी तुम्ही कुठं होता? त्यावेळी जन आक्रोश होता ना, सिन्नर शहरातल्या लोकांचा जन आक्रोश होता, त्यावेळी आक्रोश दिसला नाही का?